Hello, hello, audio problem. Hello, hello. Yeah. Hello. ओके, सॉरी, काहीतरी ऑडिओ प्रॉब्लेम झाला होता. सॉर्ट आउट झालेला आहे आणि आपण आता परत आपल्या PPT कडे वळूया. तर जसं आधी बोलल्याप्रमाणे जिओमॅग्नेटिझम हा विषय स्ट्रक्चरल सिलेबसमध्ये आपल्याला स्ट्रक्चर्ड सिलेबसमध्ये घेतलेला नाही आहे कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये. फक्त मागच्या 1-2 वर्षापूर्वी मुंबई युनिव्हर्सिटीने जिओ मॅग्नेटिझम आणि एन्व्हायरमेंटल मॅग्नेटिझम हे चालू केलेलं आहे. तर माझी अशी आशा आहे की भरपूर लोक आता परत या विषयाकडे वळतील आणि भरपूर जे काही मुलांच्या समोर आज ही विद्याशाखा अस्तित्वात आहे, हे भरपूर कॉलेजच्या मुलांना किंवा युनिव्हर्सिटीच्या मुलांना माहिती नाही आहे. फिजिक्समधल्या काही लोकांना माहिती आहे, पण जिओलॉजी किंवा इतर तत्सम विषय जे आहेत त्याच्याबद्दल अजून ह्या विषयाबद्दलची अनभिज्ञता आहे. तर सिंधू जन अकॅडमीने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, मुलांच्या पर्यंत, सामान्य लोकांच्या पर्यंत असे काही विषय आहेत जे सामान्यपणे लोकांना माहिती नाही आहेत, ते घेऊन जाण्याचं जे कार्य ते करत आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि भूचुंबकत्वाचे उपयोग आपल्यासाठी, सजीवांच्यासाठी आणि एकूण पृथ्वीसाठी किती महत्त्वाचे आहेत, त्याचा अभ्यास का करावा, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते. आपण काही सायन्स ही जसं एखाद्या क्रिया प्रक्रियाबद्दल माहिती घेण्याचं एक साधन आहे, त्याचबद्दल ते त्याचं प्रोग्रेशन करून फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्याचे काय परिणाम होतील, प्रतिकूल असतील, अनुकूल असतील, ते कशा प्रकारचे बदल आहेत किंवा होणार आहे, याचा आपल्याला अभ्यास करता येतो. तर हे एक प्रेडिक्टिव्ह सायन्स पण आहे. आणि भूचुंबकत्व बदलत असतं, असं नाही की ते स्थिर आहे, की आज जी त्याची तीव्रता आहे किंवा जे आपण नॉर्थ आणि साऊथ दिशा मान्य करतो, त्या दिशा ह्या ॲक्च्युली बघायला गेलं तर दिवसागणिक बदलत असतात, वर्षागणिक बदलत असतात, दशकातून बदलत असतात. त्याचा कार्यकाळ फार मोठा असतो. काही वेळेला रोजच्या रोज त्यांच्यामध्ये बदल होतात, काही वेळेला ते लॉंग टर्म असतात. आणि ज्यावेळी आपण लॉंग टर्म म्हणतो त्यावेळी आपण जिओलॉजिकल टाइम स्केलचा उपयोग करत असतो. असं नाही की जसं आज कोरोनाची जी अगतिकता आपल्यासमोर आलेली आहे, आज हा डेंजर आपल्यासमोर आत्ताच्या समोर आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण त्याला टॅकल करत आहोत, आणि जर टॅकल नाही केला तर आपल्याला फार महागात पडेल ते. पण भूचुंबकीय क्षेत्र बदलणं किंवा त्याची तीव्रता कमी होणं ही एक अर्जन्सी नसते. हे बदल इतक्या स्लोली होत असतात, इतक्या हळूवारपणे होत असतात की आपल्याला त्याचा पत्ता पण लागत नाही. एक लाईफ टाईम किंवा 2 लाईफ टाईममध्ये हे बदल तितकेसे इफेक्टिव्ह नसतात. गैरलागू होतं आपल्याला की याच्याबद्दल आपण एवढी अर्जन्सी दाखवू. त्यामुळे लोकांना ज्यावेळी कळतं की बाबा भूचुंबकीय क्षेत्र बदलत आहे किंवा त्याची तीव्रता कमी होत आहे. काही आठवड्यापूर्वी हा एक रिपोर्ट आला होता, एक रिसर्च पेपर पब्लिश झालं होतं की साऊथ अटलांटिक समुद्रामध्ये, महासागरामध्ये, अटलांटिक महासागराच्या साऊथ एंडला
काही चुंबकीय बदल होत आहेत आणि तिथली तीव्रता झपाट्याने कमी होत आहे. अशीच तीव्रता अंटार्क्टिकामध्ये पण कमी होत आहे. तर तिथं जी तीव्रता कमी होत आहे त्याचा तसा आपल्या जीवनावरती रोजच्या राहणीमानावरती कोणताही फरक पडत नाही. त्यामुळं ह्याच्याकडे विशेष असं लक्ष कुणाचं जात नाही. तरीही भूचुंबकीय क्षेत्र आणि त्याचा अभ्यास ही एक अतिशय महत्वाची शाखा आहे आणि त्या शाखेबद्दल आपण आज थोडंफार जाणून घेऊया. तुम्ही जर पाहाल आपल्या स्क्रीनवरती तर एक उजवीकडे माझ्या उजव्याकडे किंवा तुमच्या डावीकडे किंवा तुमच्या स्क्रीनवरती जो लाल कलरचा मोठा ब्लॉब दिसतोय तो सूर्य आहे. आणि सूर्यापासून जे काही भारित कण बाहेर पडत आहेत किंवा त्याच्यातून जे काही विशेष पदार्थ बाहेर पडत आहेत ते पृथ्वीकडे झेपावत आहेत आणि एक निळा पट्टा दिसेल तुम्हाला पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये, तर त्याला मॅग्नेटोस्फिअर म्हणतात. तर हा मॅग्नेटोस्फिअर हे ऍक्च्युली पृथ्वीचं एक संरक्षक कवच आहे. यामध्ये काय होतं की जे भारित कण सूर्यापासून येतात ते त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते, त्याच्यामध्ये विकिरण असतात, त्याची शक्ती जास्ती असते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि जर हे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र नसतं, पृथ्वीच्या चुंबकीय बल रेषा नसत्या तर हे डायरेक्टली आपल्या पृथ्वीच्या पृष्ठापर्यंत आलं असतं आणि त्यातून अनेक अघटित घटना घडल्या असत्या. पण चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा ज्या आहेत ते या सगळ्या चार्ज पार्टिकल्सना, या भारित कणांना बाजूला फेकून देतात, आपल्यापासून पृथ्वीकडे येण्यापासून त्याला रोखतात आणि त्याचं डिफ्लेक्शन अवकाशामध्ये फार दूरवर निघून जातं, म्हणजे पृथ्वीपासून ते फार दूरवर निघून जातं. पण काही वेळेला हे भारित कण थोड्याफार प्रमाणात पृथ्वीवरती येतातच, पण आपलं ॲटमॉस्फिअर आहे ते त्याला मज्जाव करतात किंवा त्यातून ही काही अशा विद्युत चुंबकीय प्रवाह आपल्या वातावरणात निर्माण होतात आणि त्याचा अभ्यास आणि त्याच्यामुळे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता दिवसाला बदलत राहते. तर आपल्या पृथ्वीवर जे काही चुंबकीय क्षेत्राचं विश्लेषण केलं जातं किंवा जी आकडेवारी जमा केली जाते ती आकडेवारी वेगवेगळ्या चुंबकीय वेधशाळांच्या माध्यमातून गोळा केली जाते आणि ह्या माध्यमातून तिथले जे वैज्ञानिक आहेत ते अभ्यास करतात आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा किती प्रमाणात बदल दिवसागणिक झालेला आहे त्याचा एक तक्ता किंवा एक आलेख मांडतात. तर सूर्यापासून जे काही भारित कण पृथ्वीवर येतात त्याच्यामुळे दिवसागणिक हे बदल घडत जातात आपल्या चुंबकीय क्षेत्रामध्ये. पण जसं सूर्य मावळतो तसे हे बदल आपल्याला किंवा जे काही चेंजेस झालेले असतात तीव्रतेमध्ये ते परत पुन्हा आपल्या नॉर्मल स्थितीवरती परत येतात. तर भारतीय भूचुंबकत्व संस्था ही जी नवी मुंबईमध्ये स्थित इन्स्टिट्यूट आहे ती या सर्व क्षेत्रांच्या वरती काम करत असते, नजर ठेवून आहे. ह्याच्यामध्ये 3-4 डिव्हिजन्स आहेत आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जे सूर्यावर घडामोडी घडतात त्याचा अभ्यास करत आहेत. जसं सूर्यावरती दर 11 वर्षाचं एक सायकल आहे, सूर्यमालिका ज्याला आपण म्हणतो. सौर डागांचं एक 11 वर्षाचं सायकल असतं, म्हणजे 11 वर्ष हे सूर्यडाग कमी होत जातात आणि पुढच्या 11 वर्षामध्ये हे सूर्यडाग वाढत जातात. तर हे 22 वर्षाचं एक सायकल आहे असं आपण म्हणू शकतो. पण 11 म्हणजे 11 वर्ष ह्या सूर्यडाग कमी होतात किंवा 11 वर्षामध्ये ती वाढत जातात असं काही नाही, थोडंफार पुढे मागे त्यांच्यामध्ये होऊन जाते. त्यामुळे जे सूर्यडाग ची सायकल आहे ती किती लांब पर्यंत मिनिमाची जाईल किंवा जे किमान प्रमाणात सूर्यडाग आहेत ते आपल्याला दिसतील
किंवा कमाल सूर्यडाग आपल्याला केव्हापासून ते केव्हापर्यंत दिसतील याच्यावरती इथले शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. त्याच्यानंतर सूर्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात स्फोट वगैरे घडून येत असतात. तर ह्या स्फोटातून एक्स्ट्रा ऊर्जा बाहेर पडते आणि ती जर पृथ्वी त्या ऊर्जेच्या लाईनमध्ये असेल किंवा जशी पृथ्वी फिरत असते तशी भ्रमण करते, तर त्या भ्रमणाच्या दरम्यान ती जर त्या एक्स्ट्रा चार्ज पार्टिकल्सच्या लाईनमध्ये आली तर आपल्या पृथ्वीवरती किंवा अवकाशामध्ये पृथ्वीच्या वातावरणामध्ये मॅग्नेटिक स्टॉर्म्स निर्माण होतात. जसा आता सायक्लोन आला होता निसर्ग, त्या प्रकारचाच प्रकार पण क्लायमॅटिक नसून तो प्लाझ्मा जे मटेरियल असते ते जास्ती प्रमाणात आल्या कारणाने आपल्या मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरीजमध्ये किंवा चुंबकीय वेधशाळांच्या मध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. तर ह्याबद्दल पण लोक किंवा शास्त्रज्ञ आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहेत. आणि हा जो मधला परिसर आहे सूर्यापासून ते पृथ्वीपर्यंत, त्याच्यामध्ये जे वेव्ज आहेत, जे स्थलांतर होतं, जे त्यांचं जे चार्ज पार्टिकल्स येत आहेत, तर ते किती गतीने येत आहेत आणि ते पृथ्वीपर्यंत किती वेळेत पोहोचतील किंवा ह्या ज्या प्रवासामध्ये ऊर्जा जी हवी असते, कारण समजा आपण गाडी घेतली, पेट्रोल भरलं तर 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर इथंपर्यंत जाऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला परत पेट्रोल भरावं लागेल आणि मग पुढचा प्रवास आपल्याला करावा लागेल. पण हे जे भारित कण असतात ते एवढं मोठं डिस्टन्स, एवढं प्रचंड डिस्टन्स तिथून ते इथंपर्यंत जे पार करतात, त्याच्यासाठी जी ऊर्जा त्यांना हवी असते, जी लागते, ती ऊर्जा त्यांना कशी मिळते, त्याच्यामध्ये कोणते गतिकीय प्रभाव असतात, याचा अभ्यास सुद्धा केला जातो. त्यासाठीच नासाने सोलर पार्कर प्रोब पाठवून दिलेलं आहे आणि काही महिन्यामध्ये ते सूर्याच्या कोरोनापर्यंत जाईल आणि कोरोनामध्ये जे काही मटेरियल आहे ते मटेरियल सूर्याच्या सेंटरला जे मटेरियल आहे त्याच्यापेक्षा जास्ती गरम आहे किंवा उष्ण आहे, तर ते का, त्याचा पण अभ्यास ते करणार आहेत. जसं आता पृथ्वीच्या मध्यापासून ते सरफेसपर्यंत येईपर्यंत जसं टेम्परेचर कमी होत जातं, तसं सूर्यावरती घडत नाहीये. सूर्यावरती ती ऑपोजिट ट्रेंड आपल्याला दिसतो तिथं, की पृथ्वीच्या कोरोनामध्ये जो वातावरणाचा भाग आहे तिथलं तापमान त्याच्या बॉडीच्या तापमानापेक्षा जास्ती आहे. तर ते का होतं, कोणत्या प्रोसेसेस ह्याच्यामध्ये कामाला आहेत किंवा कोणते नैसर्गिक प्रक्रिया तिथं घडून येतात, याचा शोध इथं बसून आपल्याला चुंबकीय वेधशाळांच्या माध्यमाद्वारे आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर दुसरी एक ब्रांच आहे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जी वातावरणामध्ये जे विद्युत चुंबकीय प्रवाह निर्माण होतात दिवसागणिक, त्याच्याबद्दल ते अभ्यास करतात. आणि तिसरी एक युनिट आहे, त्याला आपण SEGA वगैरे म्हणतो, सॉलिड जिओमॅग्नेटिझम. तर पृथ्वीच्या आतमध्ये काय गतिविधी घडत आहेत, काय स्थित्यंतर घडत आहेत, त्याचा ते अभ्यास करत असतात. तर आपण आधी भूचुंबकत्वाची सुरुवात कशी झाली, ती कुठं झाली, याच्याबद्दल आपण थोडंफार माहिती घेऊया. तर ग्रीसमध्ये काही बुराकी आपल्या काठ्या वगैरे घेऊन फिरत असताना त्याच्यामध्ये काही त्यांनी खिळे वगैरे ठोकले होते आणि एका विशिष्ट अशा दगडावर ज्यावेळी ते पडत त्यावेळी ती खिळे त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असत, त्याच्याकडे ती आकर्षित होत असत. तर ही आकर्षित का होत आहेत किंवा कसे होत आहेत आणि ते फक्त काही विशिष्ट अशा खडकांकडेच ते किंवा खनिजाकडेच ते आकर्षित होत आहेत, हे ग्रीक मधल्या लोकांना पहिल्यांदा दिसून आले. आपल्या साहित्यामध्ये, प्राचीन साहित्यामध्ये पण काही उल्लेख आहेत, पण त्याचं डेट्स किती आहेत, त्याची ते कोणत्या कालखंडामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. म्हणून सर्वजण हे गृहीत धरतात की ग्रीक लोकांना पहिल्यांदा हे चुंबकीय आकर्षण लक्षात आलं असं गृहीत धरतात. तर ही जी प्रॉपर्टी आहे अट्रॅक्शनची,
ती ग्रीक लोकांच्याकडून चायनामध्ये पोहोचली. तर चायनीज लोकांनी त्याचा फार छानपणे उपयोग करून घेतला. त्यांना कळाले की एक विशिष्ट दिशेमध्येच जर त्यांना आपण लोंबकळत ठेवलं त्या खडकाला, तर ते एका विशिष्ट दिशेमध्येच स्वतःला नियंत्रित करतात. म्हणजे आता आपण जे होका यंत्र वापरतो किंवा कंपास वापरतो, त्याच्यामध्ये जी सुई असते, ती सुई आपण किती जरी फिरवली तरी शेवटी एकाच दिशेला जाऊन ती स्थिर होते. तर ज्यावेळी ही स्थिर होते, ती आपण नॉर्थ डायरेक्शन पकडतो. तर ह्या चिनी लोकांनी जाणलं की बाबा तुम्ही कुठेही त्यांच्या राज्यामध्ये किंवा प्रदेशामध्ये कुठेही हा एक्सपेरिमेंट केला, कुठेही हा प्रयोग केला, तर हे सारे जे खनिज आहेत, ह्या एका प्रकारचे खनिज आहेत जे आपण मॅग्नेटाईट म्हणतो त्याला. तर मॅग्नेटाईट जर ते सुईच्या रूपामध्ये आपण त्याला हे केलं, तर ती एका विशिष्ट दिशेलाच स्वतःला नियंत्रित करते. तर त्यांनी असे काही चॅरियट्स बनवले, काही आपल्या राजेशाही घोडे जे असतात, ज्याला आपण चॅरियट्स वगैरे म्हणतो, तर त्याच्यावरती त्यांनी दिशा दाखवणारे पुतळे उभे केले. आणि ज्यावेळी युद्ध होत असत त्यावेळी हे लोक, हे सैनिक धूर सोडत आणि त्यांच्या शत्रूला मारून त्या मॅग्नेटिक स्टॅच्यूच्या मदतीने ते तिथून बाहेर निघून येत. तर अशा प्रकारचा उपयोगही चुंबकत्वाचा आहे. चीनकडून ही कला किंवा हे ज्ञान अरबांच्या पर्यंत पोहोचले आणि अरबांपासून ते युरोपला गेले आणि युरोपपासून मग ते पूर्ण जगभर पसरले. भूचुंबकत्वाची ही अशी एक रोबस्ट सुरुवात होती, पण ह्याला एक विद्याशाखेचं रूप मान्य व्हायला रॉबर्ट नॉर्मन सारख्या थोर संशोधकाची मदत मिळाली. हे एक होकायंत्र तज्ज्ञ होते आणि ते होकायंत्र ज्यावेळी बनवत त्यावेळी त्यांना लक्षात आलं की जे सुई ते पायवटवरती ठेवत होते, म्हणजे आपण जे कंपासमध्ये मधल्या टोकावरती सुई ठेवतो आणि त्या ज्या योग्य ती सुई चारही दिशांना फिरू शकते, प्रत्येक दिशेला ती जाऊ शकते. तर आपण ती सेंटरला ठेवतो. जसं सीसॉ असते, एका बाजूला जर जास्ती वजन झालं तर ते खाली येते आणि दुसऱ्या बाजूचं कमी वजनाचा मुलगा वर जातो. हे सीसॉचं हे आहे, प्रिन्सिपल आहे. तर ज्यावेळी हे आपण मॅग्नेटिक नीडल्स तयार करतो, आधी काय करायचे ते की नीडल घ्यायचे, एक सुई घ्यायचे लोखंडी, आणि त्याच्यावरती मॅग्नेट दोन्ही बाजूला ते फिरवायचे, घासायचे. त्यातून इंड्यूस मॅग्नेटायझेशन व्हायचं आणि ती चुंबकीय सुई तयार व्हायची. ज्यावेळी ते सेंटरला ठेवायचे त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही सुई थोडी वर जाते, थोडी वर कलंडते. म्हणजे समजा आपण होकायंत्र बघितलं, जर मध्यावर अगदी ठेवलं तर ती स्थिर न राहता, हॉरिझॉन्टल न राहता ती लंब रेषेमध्ये थोडीफार कलते. तर ह्याला आपण नंतर इन्क्लिनेशन हे नाव दिलेलं आहे. ते डीप होतं किंवा इन्क्लाइन होतं, म्हणून आपण त्याला इन्क्लिनेशन म्हणतो. तर हा एक पहिला कॉम्पोनंट आहे मॅग्नेटिक फील्डचा, जो रॉबर्ट नॉर्मन यांनी शोधून काढला. की सुई एखाद्या प्रदेशामध्ये खाली तरी कलंडते किंवा वरती तरी कलते, तर त्याला आपण इन्क्लिनेशन म्हणतो. आणि ते इन्क्लिनेशन मोजण्यासाठी त्यांनी डीप मीटर हे शोधून काढलं. त्यानंतरचं सर्वाधिक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते विल्यम गिल्बर्ट यांचं. हे क्वीन एलिझाबेथ किंवा इंग्लंडची जी राणी होती त्याचे ते फिजिशियन होते, त्यांचे ते डॉक्टर होते. पण यांना चुंबकीय नीडल्स किंवा चुंबकीय प्रोसेसेस याबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणावर आकर्षण होते. त्यामुळे
ते भरपूर ह्याबद्दल वाचन करायचे, याबद्दल ते संशोधन करायचे. त्यांनी एक स्फिअर केला आणि त्याच्यामध्ये आत मॅग्नेट ठेवला. त्याला आणि त्यांनी टेरला हे नाव दिलं, म्हणजे लहान पृथ्वी. आणि त्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुया रोवल्या आणि पाहिलं की ह्या सुया एक समान बिहेव करत नाहीत. काही ठिकाणी त्याचं जे इन्क्लिनेशन आहे ते जसं जसं आपण पृथ्वीच्या टोकापर्यंत जातो, म्हणजे ध्रुवापर्यंत जातो, तसं त्यांचं इन्क्लिनेशन किंवा त्यांची कलण्याची जी रेट आहे तो कमी होत जातो किंवा जास्ती होत जातो. तर ह्या प्रकारचं एक्सपेरिमेंट ज्यावेळी त्यांनी केलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वी सुद्धा एक चुंबक आहे आणि पृथ्वी ही चुंबक आहे, त्याच्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळे प्रकार आपल्या नजरेस पडतात. त्यांनीच पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी ही चुंबकीय आहे. आणि त्यांनी 1600 मध्ये एक ग्रंथ लिहिला, द मॅग्नेटिक अर्थ, आणि तो ग्रंथ फार प्रसिद्ध झाला आणि त्यातून सगळ्या जगाला कळाले की चुंबकीय क्षेत्र पृथ्वी स्वतः निर्माण करते. आणि त्यानंतर हेनरी गेलिब्रंड यांनी दाखवून दिलं की चुंबकीय सुई जशी लंबरेषेत हालचाल करते तशीच ती आडव्या दिशेत पण हालचाल करते. म्हणजे ज्यावेळी आपण होका यंत्राकडे बघतो त्यावेळी ती आडव्या दिशेत हालचाल करते, त्याच्यामुळे आपल्याला ते नॉर्थ दिशा ही कोणत्या बाजूला आहे हे कळते. तर हा प्रकार गेलिब्रँड यांनी दाखवून दिला आणि त्यातून ही नवीन विज्ञान शाखेची उत्पत्ती सुरू झाली. त्याच्यानंतर ह्या विषयावरती एडमंड हॅले यांनी भरपूर काम केलं. एडमंड हॅले हे धूमकेतूवाले आहेत, ज्यांनी सांगितलं की 76 वर्षानंतर 76 वर्षानंतर एक धूमकेतू प्रत्येक 76 वर्षानंतर एक धूमकेतू आपल्या पृथ्वीच्या जवळ येऊन तो आपल्याला दिसणार. तर तेच ते एडमंड हॅले त्यांनी सांगितलं की हे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सुई गुणधर्म जे दाखवते, चुंबकीय सुई जे गुणधर्म दाखवते ते अशासाठी आहेत की पृथ्वीच्या आतमध्ये जे काही थर आहेत, पृथ्वी ही वेगवेगळ्या थरात विभागलेली आहे आणि हे सारे थर एकमेकांच्या पेक्षा भिन्न गतीने भ्रमण करत असतात. त्यामुळे हे प्रकार घडून येत आहेत. आणि त्या काळी ब्रिटिश म्हणा किंवा स्पॅनियर्ड्स म्हणा किंवा पोर्चुगीज म्हणा हे सागर वरती जात होते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिकडच्या वसाहतवाद त्यांनी त्यावेळी निर्माण केलेला होता आणि ह्या वादाच्या आग्रहामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे आणि त्यावेळी जात असताना ते कंपास सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जात होते. जहाजाने ज्यावेळी प्रवास करायचे त्यावेळी ते कंपास वापरून आणि इतरही अनेक गोष्टी ते वापरत होते. पण जसं सूर्याची कक्षा, सूर्य किती कलंडलेला आहे, सूर्य कुठून राईज होतो आणि कुठल्या दिशेला किती अँगलने तो खाली जातो, यावरून सुद्धा ते आपल्या पोझिशनची किंवा आपल्या जिओग्राफिकल लोकेशनची माहिती घेत होते. पण कंपास हा त्यांच्या दृष्टीने विश्वासार्ह साथी होता, ज्याच्या मदतीने त्यांना नॉर्थ दिशा कुठे आहे आणि कशी आहे हे समुद्रामध्ये जहाजामध्ये सुद्धा त्यांना कळून येत होते. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की जी नॉर्थ हे कंपास दाखवत आहे ती नॉर्थ ऍक्च्युली बदललेली आहे. इवन आजही ज्यावेळी आपण मॅग्नेटिक मॅप्स तयार करत असतो त्यावेळी डेक्लिनेशन आणि इन्क्लिनेशन, डेक्लिनेशन हे ऍक्च्युली जे आपला चुंबकीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव दोन नॉर्थ आहेत आपले. एक चुंबकीय ध्रुव आहे आणि एक भौगोलिक ध्रुव. भौगोलिक ध्रुव हा नॉर्थ पोल स्टारच्या मदतीने आपण त्याला डिफाईन केलेला आहे किंवा काही प्लॅनेट्सच्या मदतीने आपण त्याला डिफाईन केलेला आहे. त्यामुळं भौगोलिक ध्रुव हा कधीच बदलत नाही. भौगोलिक ध्रुवाची जी काही पोझिशन आहे, जे काही आपण जमिनीवर मार्क करून ठेवलेलं आहे ते ध्रुव कधीच बदलत नाही. पण चुंबकीय ध्रुव हे नेहमी बदलत राहतं. त्यामुळे काय होतं की
चुंबकीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव यातलं अंतर किंवा यातला कोन वाढत जातो. तर हा कोन समजा 1 डिग्रीनं जरी वाढला तरी तो ऑलमोस्ट 100 किलोमीटर फरक देतो. त्यामुळे जर आपल्याला पुण्यापासून मुंबईला यायचं असेल आणि हा जर चुंबकीय ध्रुव बदललेला असेल, 1 डिग्रीने जरी बदललेला असेल, तर तो आपण दुसऱ्याच कोणत्या तरी दिशेला किंवा दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी पोहोचू शकतो. आणि त्यावेळी जे काही लँड्स आपण डिस्कवर केले, जसं कोलंबसनं हे डिस्कवर केलं, त्यांनी ते डिस्कवर केलं असं आपण जे म्हणतो, ते ऍक्च्युली जे कंपासेस वापरत होते ते जुने कंपासेस ते वापरत होते. त्यांनी ते कॅलिब्रेट केलेले नव्हते, त्यांनी ते नवीन चुंबकीय ध्रुवाप्रमाणे ऍडजस्ट केले नव्हते. त्यामुळे त्या मॅप्स जे ते त्यांचे नकाशे जे होते ते 5 वर्षापूर्वीचे असतील किंवा 10 वर्षापूर्वीचे असतील, त्याच्याप्रमाणे ते जर मार्गक्रमण करत असतील तर ते साहजिकच वेगळ्या एका नवीन ठिकाणी पोचले असतील. त्यामुळे हे डिस्कवरी जे आहे ते कधी कधी त्यांच्या चुकीच्या कंपास यूजमुळे पण अस्तित्वात आलेले आहेत. पण सर्वाधिक महत्वाचं वर्ष भूचुंबकीय संशोधनाच्या दृष्टीने किंवा ही शाखा स्थापित होण्याच्या दृष्टीने जर कोणतं वर्ष जर महत्वाचं आपल्याला ठरवायचं असेल तर ते आहे 1820. आणि यामध्ये 3 वैज्ञानिकांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपले योगदान यामध्ये दिलेले आहे. एक आहे ऑर्स्टेड, आणि दुसरे अँपियर व तिसरे फॅराडे. तर ऑर्स्टेड एका वेळी एका दिवशी एक एक्सपेरिमेंट करत होते. त्याच्यामध्ये एक विद्युत तार होती आणि इलेक्ट्रिसिटीचा त्यांनी काहीतरी एक्सपेरिमेंट होता, ते आपल्या स्टुडंट्सना काही सामान्य लोकांना ते दाखवत होते. त्याची कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी बिहेव करते आणि त्यातून आपल्याला काय कोणत्या प्रकारचे फलित मिळतं हे ते एका प्रयोगाद्वारे लोकांना दाखवत होते, आपल्या स्टुडंट्सना दाखवत होते. पण हे करताना त्यांच्या तिथं एक कंपास पण होता, एक होका यंत्र पण होतं, म्हणजे चुंबकीय सुई होती तिथं. तर ज्यावेळी ते इलेक्ट्रिसिटी ऑन करायचे त्यावेळी त्या चुंबकीय सुईमध्ये काहीतरी हालचाल घडायची. बंद केल्यानंतर परत त्या सुईमध्ये हालचाल व्हायची. इलेक्ट्रिसिटी ऑन केली की काहीतरी हालचाल झाली त्या सुईमध्ये, इलेक्ट्रिसिटी बंद केली की परत त्या सुईमध्ये काहीतरी हालचाल झाली. त्यानी हा एक्सपेरिमेंट ज्यावेळी ते परफॉर्म करत होते, ज्यावेळी ते हा प्रयोग लोकांना दाखवत होते, त्यावेळी त्यांच्या ही बाब लक्षात आली की चुंबकीय सुई किंवा कंपास ह्याच्यामध्ये काहीतरी बदल घडत आहे. पण त्यांनी कितीही जरी विचार केला तरी त्यांच्या लक्षात नाही आलं की ही या मागची कारण मीमांसा काय आहे, हे का घडतं. पण तरी पण त्यांनी ह्या प्रयोगाचं जे काही निरीक्षण त्यांनी केलं होतं त्यांनी ते लिहून काही वैज्ञानिकांच्याकडे पाठवलं होतं. त्यावेळी इंग्लंड आणि फ्रान्समध्ये वैज्ञानिकांच्या मीटिंग्स व्हायच्या आणि त्याच्यामध्ये डिस्कशन्स व्हायचे की काय शोध लावला, कसा शोध लावला, काय झालं, कुणाचं काय निरीक्षण आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर हा रिपोर्ट त्या मीटिंगमध्ये गेला आणि त्या मीटिंगमध्ये अँद्रे मारी अँपियर होते. तर त्यांनी सुद्धा ज्यावेळी तो रिपोर्ट वाचला तर त्यांनी सुद्धा हा एक प्रयोग केला. त्याचबरोबर इतरही अनेक संशोधकांनी त्याच्यावरती प्रयोग केले आणि प्रत्येकाला कळालं की बाबा हा ही ह्या प्रकारचा इफेक्ट तर सगळ्यांनाच कळतोय, म्हणजे हा इफेक्ट होतोय. जसं ऑर्स्टेडने सांगितलं होतं तसं त्या प्रमाणात आणि सायन्समध्ये जे काही प्रयोग असतात ते तुम्ही इंडियामध्ये करा, अमेरिकेत करा, आफ्रिकेमध्ये करा, ते त्याचं एंड रिझल्ट जो असतो तो सेम असतो. त्यामुळे ते नेमकं कशामुळे होतंय हे मात्र त्यांना सांगता आलं नव्हतं. पण अँपियर हे त्याच्यावरती विचार करू लागले आणि त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स, अजून काही दुसरे एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यांनी दाखवून दिलं की चुंबकीय शक्ती किंवा चुंबकत्व कोणत्याही चुंबकीय पदार्थाशिवाय आपण निर्माण करू शकतो आणि त्यासाठी फक्त आपल्याला विद्युत शक्तीची गरज आहे. तर हे एक जसं ऑर्स्टेडनी जाणलं होतं की मॅग्नेटिक फील्ड
आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यामध्ये काहीतरी सामान्य समता आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे. ते रिलेशनशिप काय आहे हे आंद्रे मॅरी अँपियर यांनी दाखवून दिले. त्यांनी दाखवलं की मॅग्नेटिक फील्ड ही कोणत्याही मॅग्नेटिक पदार्थाशिवाय सुद्धा आपण जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर आले मायकल फॅराडे. मायकल फॅराडेनी ज्यावेळी ऑर्स्टेड यांच्या प्रयोगाची माहिती त्यांना झाली, त्यावेळी त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की चुंबकीय शक्तीला विद्युत शक्तीत परिवर्तित करणे. लोकांनी मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्डला मॅग्नेटिक फील्डमध्ये परिवर्तित केलं होतं, जसं अँपियरनी. तर ते फॅराडेनी ताडलं की जर आपण इलेक्ट्रिक फील्डला मॅग्नेटिक फील्डमध्ये कन्वर्ट करू शकतोय, तर उलट पण आपण करू शकतो की चुंबकीय शक्तीला आपण विद्युत शक्तीमध्ये पण रूपांतर करू शकतोय. त्या तोपर्यंत विद्युत शक्ती कशी निर्माण होते किंवा विद्युत बलरेषा काय आहेत, चुंबकीय क्षेत्र काय आहे, हे कोणच जाणून नव्हतं. की ते ह्या म्हणजे हे रेज आहेत की काय आहेत हे कुणालाच माहिती नव्हतं. पार्टिकल्स आहेत काय आहेत. तर फॅराडेनी एक छोटासा एकदम सिंपल एक्सपेरिमेंट केला आणि हा एक्सपेरिमेंट आता प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक कॉलेज फिजिक्सच्या प्रॅक्टिकल्समध्ये तर आपण नेहमी करत असतो. तर फॅराडेनी एक कंपास घेतला आणि त्याच्यावरती त्यांनी एखादा कागद ठेवला आणि आयर्न फायलिंग्स मध्ये छोटे छोटे चुरा जो लोखंडाचा होता, तो त्यांनी त्या पेपरवरती जो एका चुंबकीय सुईवरती धरला होता किंवा चुंबकावरती धरला होता, त्याच्यावरती त्यांनी स्प्रिंकल केलं. आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, जे आपण ह्या चित्रामध्ये बघू शकतो की दोन्ही एंडला जिथं मॅग्नेटिक पोल्स आहेत, तिथं जास्त प्रमाणात मॅग्नेटिक फायलिंग्स अट्रॅक्ट झालेले आहेत आणि एक रेषा त्या एक पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत जाताना आपल्याला दिसत आहेत. तर फॅराडे यांनी अदृश्य चुंबकीय बल रेषांना एका सोप्या प्रयोगाद्वारे जगाला दाखवून दिले की ह्या अशा प्रकारची चुंबकीय शक्ती असते किंवा चुंबकीय बल रेषा असतात. तर पृथ्वी आणि हे चुंबक ह्या ज्या बल रेषा आहेत त्या ऑलमोस्ट सेम आहेत. पृथ्वीला जी काही आवरण आपल्या चुंबकीय बल रेषांनी दिलेले आहे ते याच प्रकारचे आहे की नॉर्थ पासून साऊथ पर्यंत हे चुंबकीय बल रेषा आपल्या पृथ्वीला कव्हर करतात. त्याच्यानंतर लोकांना जाणकारांना कळून चुकले की चुंबकीय क्षेत्र हे फक्त एका ठिकाणापुरते मर्यादित नाही, तर ते वैश्विक आहे. हे प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक विविध पृथ्वीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्याचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव कशा प्रकारे आहे किंवा कोणत्या प्रकारे आहे ते जर जाणायचं असेल तर आपल्याला चुंबकीय वेधशाळा प्रस्थापित कराव्या लागतील. हे अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट या जर्मन नॅचरलिस्टच्या किंवा वैज्ञानिकाच्या लक्षात आले. त्यांनी मग फ्रेडरिक कार्ल गॉस यांना गळ घातली की तुम्ही याबद्दल पुढाकार घ्या, याबद्दल तुम्ही या चुंबकीय क्षेत्राच्या वैश्विक जी काही पातळी आहे त्या पातळीबद्दल तुम्ही विचार करा, त्याच्याबद्दल तुम्ही संशोधन करा. आणि त्यांना त्यांच्या सहकारी विल्यम वेबर यांनी साथ दिली आणि त्यांनी काही मॅथमॅटिकल आणि सांख्यिकी समीकरण शोधून काढले किंवा त्यांनी इन्व्हेंट केले आणि त्यांनी दाखवून दिलं की काही वेधशाळेतील डेटा किंवा जी आकडेवारी आहे ती वापरून सुद्धा वैश्विक स्तरावर कशा प्रकारचे चुंबकीय बदल घडत आहेत त्याचा अभ्यास करता येतो. आणि त्यानंतर वॅन हुम्बोल्ट यांनी वेगवेगळ्या देशांना गळ घातले की बाबा तुम्ही तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या अंमलाखाली जे देश आहेत तिथे तुम्ही चुंबकीय वेधशाळा प्रस्थापित करा. आणि त्यानंतरच चुंबकीय वेधशाळांचं एक जाळं विणायला सुरुवात झाली आणि आज 200 ते 300 पेक्षाही जास्त चुंबकीय वेधशाळा सर्व दूर पसरलेल्या आहेत.
एक्सेप्ट साऊथ सदर्न हेमिस्फिअर किंवा कारण तिथं जमीन कमी आहे आणि पाणी जास्ती आहे, सागर जास्ती आहे. पण उत्तर गोलार्धात फार मोठ्या प्रमाणावर चुंबकीय वेधशाळांचं जाळं विणलं गेलेलं आहे. तर हे आहे चुंबकीय बलरेषा जी पृथ्वीच्या अंतरांगातून निघतात आणि पूर्ण त्याला ते कव्हर करतात पूर्ण बलरेषा. आणि जे काही भारित कण आपल्याकडे सूर्यापासून येतात ते डायरेक्टली आपल्या सरफेस पर्यंत येण्यापासून ते मजाव करतात. आणि त्या दुसरं जी इमेज आहे त्याच्यामध्ये आपलं कंपास कशा प्रकारे दिशा दाखवतं. तर उजवीकडच्या इमेजमध्ये आपल्याला साऊथ वरती दिसतोय आणि नॉर्थ खाली दिसतोय. तर ऍक्च्युली जे काही नॉर्थ आपण कंपासच्या द्वारे आपण बघतो आहोत ते ऍक्च्युली साऊथ आहे, पृथ्वीचं चुंबकीय साऊथ आहे. तर जसं दोन लाईक पोल्स हे एकमेकांच्या पासून दूर जातात आणि अनलाईक पोल्स नॉर्थ आणि साऊथ एकमेकांच्या दोन चुंबकीय मटेरियल जे असेल त्याचं नॉर्थ आणि दुसऱ्याचं साऊथ हे एकमेकांच्याकडे आकर्षित होतात. त्याच अनुषंगाने आपलं कंपास पण काम करतं. ते नॉर्थकडे आपलं जे आपण नॉर्थ म्हणतो ते ऍक्च्युली पृथ्वीच्या चुंबकीय साऊथकडे अट्रॅक्ट होतं. तर हे आहे डेक्लिनेशन आणि इन्क्लिनेशन, कसं ते पृथ्वीच्या पृष्ठावरती बदलत जातं इक्वेटर पासून ते पोल्स पर्यंत. मुंबईचं डेक्लिनेशन सध्या 0°29' 5 असं आहे आणि दिल्लीचं 55' 17 ते जूनमध्ये होतं 2019ला. पण आता त्याच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे. तो बदल एनिवे आपण नंतर बघू कसा आहे तो. पण हे इलस्ट्रेशन अशासाठी दाखवलेलं आहे की चुंबकीय क्षेत्र हे सतत बदलत असतं. त्याच्यामध्ये ते स्टॅटिक नाही आहे, त्याच्यामध्ये निरंतरता आहे, त्याच्यामध्ये निरंतर बदल घडत असतात. ते आज जर त्याची तीव्रता काही युनिट्स आहे तर अजून 1-2 वर्षानंतर किंवा इवन 2 दिवसानंतर किंवा 2 महिन्यानंतर त्याच्यामध्ये थोडा ना थोडा बदल होत जातोच. तर हे सौरगतिकीय क्रिया आहेत पृथ्वीच्या वातावरणात ज्याच्यामुळे विद्युत चुंबकीय प्रवाह निर्माण होतात. तर हे जे विद्युत प्रवाह आहेत त्यांची दिशा दक्षिण गोलार्धात वेगळी आहे, क्लॉकवाईज आहे. म्हणजे घड्याळाचे काटे ज्या प्रकारे मूव्ह करतात त्या प्रकारे आहे. पण नदर्न हेमिस्फिअरमध्ये किंवा उत्तर गोलार्धात ते उलट्या दिशेने फिरतात. तर आणि मध्ये एक मोठासा पट्टा जो मोठी ब्लॅक लाईन दिसते त्याला इलेक्ट्रोजेट असं म्हणतो, इक्वेटोरियल इलेक्ट्रोजेट. तर ह्या प्रकारचे दैनंदिन बदल जे आहेत ते घडून येतात आणि हे सूर्याशी निगडीत आहे. सूर्य आसमंतात वर 12च्या आसपास ज्यावेळी येतो त्यावेळी तिथल्या लोकल टाईमनुसार त्याच्यामध्ये मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला बघायला मिळते हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटमध्ये. आणि सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी त्याची तीव्रता ही कमी झालेली दिसते. आणि ती आपण चुंबकीय वेधशाळांच्या मध्ये जे काही रेकॉर्डिंग्स होत असतात ते अशा प्रकारे होत असतात. वरच्या फ्रेममध्ये जर बघितलं तर सूर्य ज्यावेळी एकदम शांत असतो त्यावेळी त्यावेळेचे हे दिवसाचे बदल, 24 तासाचे बदल. पण ज्यावेळी सूर्यावरती काही प्रक्षेपण घटना घडतात, त्याच्यावरती काही स्फोट होतात, ज्याला आम्ही करोनल मास इजेक्शन्स वगैरे किंवा सोलर फ्लेअर वगैरे असं म्हणतो, त्यावेळी ज्यावेळी ती पृथ्वी जर त्यांच्या मार्गात आडवी आली तर चुंबकीय क्षेत्राचे बदल हे कशा प्रकारे एकदम झिगझॅगपणे होतात ते आपल्याला सेकंड फ्रेममध्ये दिसून येईल. आणि हे आहेत गुलमर्ग, अलिबाग, पॉंडिचेरी आणि तिरुनेलवेली इथले चुंबकीय बदल.
गुलमर्ग हे सगळ्यात एसक्यू फोकस जवळ आहे, म्हणजे हिमालयन रिजन मध्ये आहे. तर इक्वेटर पासून विषुववृत्तापासून ते फार दूर आहे. जसं जसं आपण विषुववृत्तापर्यंत येत जातो, जसं जसं आपण इक्वेटर पर्यंत येत जातो, तस तसं जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे ती दुपारच्या वेळची, ती तिरनल व्हॅलीपर्यंत वाढत जाते. आणि इलेक्ट्रोजेट हा जो काही प्रकार आहे तो फक्त इक्वेटरच्या जवळ असणाऱ्या चुंबकीय वेधशाळांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चुंबकीय वेधशाळा जर एखाद्या इक्वेटर पासून लांबच्या ठिकाणी असेल, जसं अलिबाग किंवा गुलमर्ग, तर तिथे हा इफेक्ट आपल्याला सापडत नाही. आणि उजवीकडे जी फिगर दिलेली आहे त्याच्यामध्ये डेक्लिनेशन बदल, हॉरिझॉन्टल फील्डचे बदल आणि व्हर्टिकल फील्डचे बदल हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये असं दिसून येईल की डेक्लिनेशन जे चुंबकीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव यातील जो कोन आहे, तो कोन अलिबागमध्ये 1841-48 पासून ते 2015 पर्यंत कशा प्रकारे बदललेला आहे हे आपल्याला त्यात दिसून येतं. तर हा डेक्लिनेशन 1936-35च्या आसपास झिरो झाला होता. म्हणजे त्यावेळी चुंबकीय आणि भौगोलिक ध्रुव हे एकच झाले होते, किंवा जी पोझिशन त्यांची होती ती एक झाली होती. आणि त्याच्यानंतर 2009च्या आसपास परत एकदा हा कोन एकदम शून्य झाला होता. तर अलिबागच्या सारख्या ठिकाणी 1848 पासून हॉरिझॉन्टल फील्डमध्ये बदल होत गेलेला आहे आणि ते वाढतच चाललेलं होतं. आणि 1950-60च्या दशकानंतर त्याची तीव्रता कमी कमी होत चाललेली आहे. पण सध्या ती ऑलमोस्ट कमी आहे, म्हणजे सेम आहे, समसमान आहे. व्हर्टिकल फील्ड हे पृथ्वीच्या अंतर्गत क्षेत्रामध्ये कोणते बदल होत आहेत किंवा कशा प्रकारची संरचना तिथं अस्तित्वात आहे त्याच्याशी निगडीत आहे. आणि चुंबकीय क्षेत्र हे 99% हे पृथ्वीच्या अंतरंगात ज्या काही घडामोडी घडत असतात त्याच्याशी निगडीत आहे. आणि फक्त 1% किंवा 2% हे सूर्याशी निगडीत असतात. सूर्याशी निगडीत असणारे हे जे काही बदल असतात ते परमनंट नसतात. पण पृथ्वीच्या आतील ज्या घडामोडी घडतात त्याच्यामुळे जे बदल घडतात ते हे परमनंट स्वरूपाचे असतात, हे कायमस्वरूपी असतात. त्यामुळं पृथ्वीच्या आत ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्या बद्दल आपल्याला सजग राहणं आवश्यक ठरतं. हे सूर्याचा जो इफेक्ट आहे ते दर्शवतो. सूर्यापासून जे काही भारित कण येतात ते एका बाजूला दिवसाकडच्या बाजूच्या जे काही चुंबकीय बळरेषा असतात त्याला ते आकुंचित करतात, त्याला ते प्रेस करतात. आणि नाईट साईडचे जे चुंबकीय बळरेषा आहेत त्या एक्सचेंज होतात. तर हा प्रकार रोजच होत असतो. आणि चुंबकीय बळरेषा या कशा प्रकारे चार्ज पार्टिकल्सना मज्जाव करतात हे या चित्रातून आपल्याला दिसतं. हे जर चुंबकीय बळरेषा जर नसत्या तर चार्ज पार्टिकल्स जसं मंगळावरती डायरेक्टली येऊन आपटत आहेत किंवा चंद्रावरती डायरेक्ट येऊन आपटतात, त्याच प्रकारे पृथ्वीवरती सुद्धा डायरेक्टली येऊ शकले असते. पण चुंबकीय बळरेषा त्या थोपून धरतात. हा एक अजून एक फार मोठा उपयोग भूचुंबकत्वाचा आपल्याला होतो, की पृथ्वीच्या अंतर्गत जी काही त्याची संरचना आहे ती कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये काही मटेरियल्स आहेत, कोणत्या प्रकारचं मटेरियल आहे याचा आपल्याला अभ्यास करता येतो. चुंबकीय क्षेत्र कोर मॅन्टल बाउंड्रीच्या जवळ ज्या काही घटना घडतात त्याच्यामुळे निर्माण होतं. आणि ते वेगवेगळ्या मटेरियलमधून पास करतं. म्हणजे क्रस्ट हा जो भूकवच आहे, भूकवचामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत. पण ते हे खडक पण एक प्रकारचेच नसतात, तर त्यांचे रासायनिक आणि गतिकीय जे काही कॉम्पोनंट्स असतात ते वेगवेगळे असतात. तर काही खडक हे चुंबकीय बळरेषांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि काही खडक त्यांना दूर लोटतात. तर हे जे 1 ते 16 जे काही आपण कंडक्टिव्ह बॉडीज बघतो आहोत, हे चुंबकीय बळरेषांना आपल्याकडे आकर्षित करतात. तर ह्या ठिकाणी जे काही याला आपण कंडक्टिव्ह बॉडीज म्हणतो.
तर ते मॅग्मा असू शकतो, पाणी असू शकतं, किंवा ग्रेफाईट सारखे खनिज त्या ठिकाणी असू शकतात. पण जर हिमालयामध्ये तर एनिवे भूकंप वगैरे होतच असतात, त्यामुळं तो काही मोठा शोध आहे असं म्हणता येत नाही. पण जबलपूरला आणि लातूरला जे काही भूकंप झाले, 96ला जबलपूरचा भूकंप झाला, तर त्यापूर्वीही आमच्या इन्स्टिट्यूटमधून या क्षेत्रामध्ये कार्य झालं होतं आणि तिथं कंडक्टिव्ह बॉडी आहे हे सांगण्यात आलं होतं. आणि त्याच कंडक्टिव्ह बॉडीज च्या अनुषंगाने त्या ठिकाणी भूकंप आले होते. तर भूचुंबकत्वाचा उपयोग कोणत्या ठिकाणी भूकंप होऊ शकतात, कोणत्या ठिकाणी होऊ शकत नाहीत, किंवा कशा प्रकारची तिथली परिस्थिती, भूमिगत परिस्थिती आहे, याचा शोध, याचा हे इन्फॉर्मेशन आपण चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे जो नकाशा दाखवलेला आहे तो जे सॅटेलाइटमधून मॅग्नेटोमीटर्स सोडले जातात, त्यातून जी अवकाशातून चुंबकीय क्षेत्राची माहिती संकलित केली जाते, त्याचा हा मॅप आहे. तर हा मॅप वापरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभाग आहेत का, किंवा वेगवेगळे खनिज कोणत्या ठिकाणी चांगल्या, म्हणजे मानवाच्या अनुकूल असे खनिज प्रकार कुठे आहेत, तिथून आपल्याला मायनिंग करता येतील का, ऑइल, नॅचरल गॅस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे विभाग, फॉल्ट्स आहेत कुठे आहेत. आता फॉल्ट जर असेल तर त्या ठिकाणी मूवमेंट झाली तर भूकंप होण्याची शक्यता आहे. तर ह्यासारखी माहिती आपल्याला चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने किंवा त्याच्या लक्ष ठेवून त्याची आकडेवारी संकलित करून आपल्याला माहिती करून घेता येते. तिसरा जो आहे तो भारतीय भूतुकडा कसा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये मार्गक्रमण करत आलेला आहे, त्याचा आलेख आपल्याला इथं दिसतो. ह्याला आपण पॅलिओमॅग्नेटिझम म्हणतो किंवा पुराचुंबकत्व म्हणतो. यामध्ये काही लाखो वर्षापूर्वीचे खडक आपण आपल्या प्रयोगशाळेत आणतो आणि त्याच्यामध्ये ते त्यातील जे चुंबकीय खनिज असतात, त्या खनिजांचा अभ्यास करून ते खनिज कोणत्या दिशेमध्ये नियंत्रित झालेले आहेत, त्यावरून आपण त्याचं डेक्लिनेशन आणि इन्क्लिनेशन काढतो आणि त्याच्या मदतीने आपला खंडीय स्थानांतरण कशा प्रकारे आणि कोणत्या दिशेने झालेले आहे आणि किती प्रमाणात झालेले आहे हे आपण सांगू शकतो. आजच्या घडीला याची काही गरज नाही आहे, कारण GPS मुळे किंवा सॅटेलाइट्समुळे आपण डायरेक्टली बघू शकतो की कोणत्या आणि किती मोठ्या प्रमाणावर किंवा किती छोट्या प्रमाणावर खंडीय स्थानांतरण होत आहे किंवा कोणत्या दिशेला होत आहे. पण GPS पूर्वी आपल्याला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. पण खंडीय स्थानांतरांचे हायपोथेसिस किंवा थिअरीज दिल्या गेलेल्या होत्या आणि त्या थिअरीज बरोबर आहेत की नाही हे टेस्ट करण्यासाठी चुंबकीय खडकांची किंवा चुंबकीय खनिजांची मदत घेतली होती. खाली जो दुसरा लेफ्ट हँड साईडला एकदम खालचा जो फिगर आहे, त्याच्यामध्ये जे आपण ह्याला आर्किओमॅग्नेटिझम म्हणतो. प्राचीन संस्कृतीमध्ये ज्यावेळी हरप्पा संस्कृती असेल किंवा काही ठिकाणी काही लोक, हरप्पा संस्कृती असेल किंवा काही ठिकाणी काही लोक जमा झालेली असतात प्राचीन काळी, त्यावेळी ते ज्या भांड्यामध्ये जेवण करतात किंवा त्यासाठी जेवण करताना किंवा ती भांडी बनवताना तिथली माती घेतात, त्याला ते फायर अप करतात, त्याला ते हीट देतात आणि त्याचा टिकाऊपणा वाढवतात. पण त्याच्यामध्ये जे चुंबकीय खनिज असतात, मॅग्नेटाइट असेल किंवा हेमटाइट असेल, तर त्यावेळी हीट देण्यामुळे त्यावेळची जी चुंबकीय दिशा होती त्या दिशेमध्ये ते स्वतःला नियंत्रित करतात. त्यामुळं डेटिंगचा जो प्रकार आहे किंवा बाबा या कालखंडातली ही संस्कृती आहे, याच्यासाठी ॲब्सोल्यूट डेटिंग लोक करतातच. पण समजा ॲब्सोल्यूट डेटिंग आपल्याकडं माध्यम नसेल तर इनडायरेक्ट डेटिंगसाठी चुंबकीय खनिजांचा उपयोग सुद्धा करता येतो.
आणि लास्टला जे आहे जो इमेज आहे तो रेझिस्टिव्हिटी आहे. कोणत्या ठिकाणी आपल्याला पाणी मिळू शकते किंवा काय ह्याचा उपयोग रेझिस्टिव्हिटीने आपण करून घेतो. हवामान बदलाचा अभ्यास सुद्धा चुंबकीय खनिजांच्या मदतीने करता येतो. काही ठिकाणी चुंबकीय खनिज मोठ्या प्रमाणात मिळतात. काही जसं जर आपण कोर घेतला, एखाद्या ठिकाणी जाऊन सँड तिथलं क्ले असेल किंवा सॉइल असेल, त्याचा 2 मीटर 10 मीटर 20 मीटरचे कोर जर आपल्याला मिळाले, तर वेगवेगळ्या कालखंडात कशा प्रकारचे खनिज किती प्रमाणात होते आणि का होते ह्याच्यावरून आपल्याला त्या वेळच्या परिस्थितीचा पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास करता येतो. तर चुंबकीय क्षेत्राची, चुंबकीय तीव्रतेची, चुंबकीय दिशेची माहिती जर आपल्याला करून घ्यायची असेल आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला क्लायमॅटिक कंडिशन्स किंवा हवामान कशा प्रकारचे एखाद्या ठिकाणी असेल याचा जर अभ्यास करायचा असेल तर चुंबकीय खनिज मोठ्या प्रमाणावर आजकाल वापरले जात आहेत. तर हा एक प्रॅक्टिकल उपयोग आहे चुंबकीय क्षेत्राचा. ज्यावेळी आपण विमानाने प्रवास करत असतो तर तुम्ही काही ठिकाणी नंबर्स लिहिलेले तुम्ही पाहिले असतील. मोठ्या फॉन्ट साईज मध्ये हे नंबर्स असतात. तर हे नंबर्स काय दर्शवतात की जे मॅग्नेटिक हे आहे त्याच्याबद्दल ते लिहिलेलं असते. त्याचं हेडिंग किती आहे, मॅग्नेटिक हेडिंग काय आहे आणि त्याप्रमाणे रनवे नियंत्रित केले जातात. रनवे जे असतात ते त्या मॅग्नेटिक लॅटिट्यूड प्रमाणे आपण हे करत असतो, ले करत असतो आणि त्यानुसारच हे विमान लँड ऑफ किंवा टेक ऑफ करते. अगेन जर चुंबकीय बदल झाला, क्षेत्रामध्ये बदल झाला तर हे हेडिंग्स पण बदलतात आणि त्यामुळे हे जे नंबर्स आहेत ते कॉन्स्टंटली आपल्याला चेंज करावे लागतात. समजा जर झालं नसेल, चेंज नाही केला तर अनेक अपघात पण घडू शकतात. खनिज चुंबकीय खनिजांच्या मदतीने आपण पूर्ण अभ्यास पण करू शकतो. वेगवेगळ्या सीझन्समध्ये तिथली वाळू, बीचची वाळू आपण गोळा केली तर ते कशा प्रकारे तो बीच बिहेव करतोय, त्याच्यातली वाळू कमी होते, जास्ती होते, ह्याचा अभ्यास चुंबकीय खनिजांच्या मदतीने करता येतो. आम्ही वेंगुर्ला, अरावली आणि रेड्डीसारख्या बीचेस वरती जाऊन अभ्यास केलेला आहे आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणावर माहिती जी चांगली आहे, जी मॅनेजमेंटच्या दृष्टीने या प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि ती आम्ही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनशी शेअर पण केलेली आहे. कारण सध्या बीचेसवरती रिक्रिएशनल फॅसिलिटीज वाढत आहेत. त्याच्यामध्ये हॉटेल्स जवळपास ते निर्माण करत आहेत. तर काय होतं की एखाद्या बीचवरती वाळू येत जाते, तिथं डिपॉझिशन होतं, तर तिथं काही प्रॉब्लेम नसतो. पण समजा एखाद्या ठिकाणी इरोजन होत असेल तर त्या बीचची वाळू काही वर्षानंतर पूर्णपणे निघून जाते. तर हे जे इरोजन डिपॉझिशन जे सायकल आहे ते जर सायकल आपल्याला समजायचं असेल तर चुंबकीय खनिजांचा वापर करून फार जलद गतीने आपल्याला याच्याबद्दल माहिती जमा करता येते. बाकीचे पण सेडिमेंटोलॉजिकल टेक्स्चरल स्टडीज करतात लोक, पण त्याच्यामध्ये फार वेळ आणि पैसा खर्च होतो. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र नसेल तर काय होईल? एक तर होकायंत्र कुचकामी ठरतील. नॉर्थ दिशा कोणत्या बाजूला आहे हे ठरवणं त्या होकायंत्राला जमणार नाही. नॉर्थ दिशा शोधण्यासाठी त्याची पळापळ होईल आणि ह्या होकायंत्राचा दिशा फाइंड आउट करण्यासाठी काहीही उपयोग आपल्याला होणार नाही. काही सजीव हजारो किलोमीटरचा प्रवास करून एका खंडातून दुसऱ्या खंडाकडे मार्गक्रमण करत असतात. समजा जर चुंबकीय प्रदेश नसतील तर ह्या प्राण्यांना योग्य ठिकाणी पोहोचणं शक्य होणार नाही. तर चुंबकीय क्षेत्राचा हा एक फार मोठा फायदा आहे.
कारण हे सारे पक्षी हजारो मैल प्रवास चुंबकीय बलरेषा पकडून करत असतात. जर चुंबकीय बलरेषा थोड्याशा जरी बदलल्या तर त्यांच्यामध्ये दिशा फाइंड आउट करण्याचं कसब राहणार नाही किंवा ते नवीन प्रदेशात म्हणजे त्यांच्या ज्या ठिकाणी ते नेहमी जातात तिथे न जाता इतर कोणत्या तरी प्रदेशात ते पोहोचू शकतात. आणि चुंबकीय क्षेत्र नसेल तर ऑरोराज चा पण फार मोठा व्याप्ती त्याची वाढेल. कारण सध्या तरी जी ऑरोरा आपण वायुद्युती ज्याला म्हणतो, हे ऑरोरा फक्त नॉर्थ पोल आणि साऊथ पोल चुंबकीय दक्षिण ध्रुव आणि चुंबकीय उत्तर ध्रुव याच्याजवळच आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रकाशाचे असे मनोहारी पडदे असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात, ग्रीन, रेड, ब्लू ह्या प्रकारचे. जसं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे गॅसेस असतात त्या प्रकारे तिकडची ऑरोराची रंगसंगती असते. त्याच्या हे फक्त चुंबकीय पोल जवळ आढळतात, कारण त्या तिथे जे आपण जर पाहिलं असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या ओपन असतात. इक्वेटर जवळ त्या सगळ्या क्लोज आहेत, पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला ह्या ओपन असतात. तर त्याच्यामधून हे चार्ज पार्टिकल्स जे सन पासून येतात त्याला तिथं एंट्री मिळायला सोपं जातं. हे सोपं सोपं करून सांगितलेलं आहे, पण ही एक फार मोठी जटिल प्रक्रिया आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला ते गायरेट करून आत येतात आणि वगैरे वगैरे भाग म्हणजे फार कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे ती. पण समजा जर चुंबकीय क्षेत्र नसेल तर हे जे काही ऑरोरा फक्त या 2 ठिकाणी दिसतात ते आपल्या इक्वेटर पर्यंत पण पोहोचू शकतात. म्हणजे इंडियामध्ये पण काही दिवसांनी आपल्याला ते दिसू शकतील जर चुंबकीय क्षेत्र नसेल तर. आणि अशी एकदा परिस्थिती निर्माण झालेली होती 1859ला, जो एक चुंबकीय वादळ निर्माण झालं होतं. तर ते वादळ इतकं मोठं होतं, इतकं इंटेन्स होतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण काही बातम्या आलेल्या आहेत की 1859 सप्टेंबरमध्ये 1859ला जी काही त्या चुंबकीय वादळामुळे इथं सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला ऑरोरा बघायला मिळाले होते. आणि समजा जर आता वादळ निर्माण झालं, चुंबकीय वादळ जर एखादं त्या 1859 सारखं तयार झालं, तर हे जे काही दळणवळणाची साधनं आहेत, जे काही उपग्रह आहेत, त्याचा भरपूर मोठा तोटा त्या प्रतिकूल परिणाम या सॅटेलाइट्सवरती होईल. आणि भरपूर मोठं नुकसान, आर्थिक नुकसान तर होणारच आहे, पण दळणवळणाची माध्यमं सुद्धा निकामी ठरतील. अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण होईल. अगेन भारित कण जर पृथ्वीच्या पृष्ठापर्यंत पोहोचले तर काय होईल, तर म्युटेशन्स होतील. आपल्या जनुकीय जे काही मटेरियल आहे त्या जनुकीय मटेरियलमध्ये बदल होतील आणि डिफॉर्मिटीज वाढतील किंवा आपण पूर्णपणे नष्ट पण होऊ शकतो. कारण हे जे 2 चित्र मी दाखवलेले आहेत, हरणाचं आणि एका लहान बालकाचं, नेटवरून घेतलेले आहे, पण ते शेर्नोबिलमध्ये जे काही रशियाच्या त्या काळच्या USSR मध्ये जो शेर्नोबिलचा स्फोट झाला होता, जी काही ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यानंतर त्यातून जे काही विकिरणं बाहेर पडली त्याच्यामुळं ह्या प्रकारच्या डिफॉर्मिटीज तिकडच्या मुलांच्या मध्ये किंवा सजीवांमध्ये निर्माण झाल्या होत्या. तर जर भारित कण डायरेक्टली आपल्या पृष्ठापर्यंत पोचायला लागले चुंबकीय क्षेत्र नसताना, तर आपल्या किंवा नंतरच्या पिढ्यांमध्ये ह्या प्रकारचे डिफॉर्मिटीज तयार होतील आणि काही वर्षानंतर, काही दशकानंतर पूर्ण सजीवच ह्या भूमीवरून नष्ट होऊन जातील. परत उपग्रह जीपीएसला हानी पोहोचेल, त्यातील जे काही सर्किटरी आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे, ते त्याच्यामध्ये बदल होतील आणि जे काही कंट्रोल आपण इथून करत आहोत ते न होता आपल्या दळणवळणाची सारी माध्यमं नष्ट होऊन जातील. तर हे आहे सगळं चुंबकीय क्षेत्राबद्दलची जी काही आकडेवारी म्हणा किंवा जी काही संशोधन इन्स्टिट्यूटमध्ये चाललेलं आहे
त्याची सुरुवात कुलाबा चुंबकीय वेधशाळेनं झाली, जी 1841 साली ब्रिटिशांनी स्थापन केली होती. इथं अजूनही वेधशाळा आहे. क्लायमॅटिक IMD इथं आहे. त्यांच्या कॅम्पसमध्ये आधी आम्ही होतो आणि 1841 मध्ये पहिली जी काही चुंबकीय आकडेवारी होती, ती पहिली आकडेवारी ह्या इथे 1841 साली आम्ही घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्यातून पुढं असं झालं की मुंबईची लोकसंख्या वाढू लागली. इथं रोजगार होता, लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं येऊ लागली आणि कुलाब्याला ही ॲक्च्युली वास्तू आहे, अजूनही आहे ती. तर त्या तिथं लोकांची ये जा करण्यासाठी आधी घोड्यांची ट्रॅम होती, पण 1900 साली त्यांनी डिसाईड केलं की आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि घोड्यांची ट्रॅम पुरेशी नाही आहे, म्हणून इलेक्ट्रिक ट्रॅम त्यांनी सुरू करायचं त्या काळच्या महापालिकेने ठरवलं. आणि चुंबकीय क्षेत्र रेकॉर्डिंगसाठी इलेक्ट्रिक फील्ड जर आजूबाजूला असेल तर त्याचा नॉईज त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रतिबिंबित होतो, म्हणून त्या ठिकाणी चुंबकीय वेधशाळा ठेवायची की नाही याचा उहापोह झाला. आणि त्या काळचे जे आमचे निदेशक होते डॉक्टर नानाभाई मूस, ते पहिले भारतीय निदेशक होते ह्या इन्स्टिट्यूटचे. तर त्यांनी डिसाईड केलं की नाही, आपण ह्या ठिकाणी ही वास्तू ठेवायची नाही, चुंबकीय वेधशाळा ठेवायची नाही, पण दुसऱ्या ठिकाणी जे ठिकाण ज्या ठिकाणी आपल्याला ती न्यायची आहे त्या तिथे पण इथल्याच सारखे चुंबकीय बदल घडणारे तिथं पण रेकॉर्ड होतील अशीच जागा निवडायची होती. आणि 2 वर्ष त्यांनी सतत सगळ्या आजूबाजूचा प्रदेश पालथा घातला आणि अलिबागला त्यांनी डिसाईड केलं की ह्या ठिकाणी कुलाबा वेधशाळा आहे ती शिफ्ट करायची. तर 1904 साली कुलाबाची वेधशाळा अलिबागला शिफ्ट करण्यात आली. 2 वर्ष 1904 ते 1906 असे 2 वर्ष कुलाब्याला आणि अलिबागला दोन्ही ठिकाणी चुंबकीय बदल किंवा चुंबकीय आकडेवारी जमा करण्यात आली. आणि ज्यावेळी त्यांनी ती आकडेवारी तपासली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की अलिबाग आणि कुलाब्याची जे काही डेक्लिनेशन म्हणा, इन्क्लिनेशन म्हणा किंवा इतर कॉम्पोनंट्स आहेत त्यांची व्हेरिएशन्स जे काय आहेत ते सारखेच आहेत. त्यानंतर कुलाबाची चुंबकीय वेधशाळा बंद करण्यात आली आणि अलिबागची चुंबकीय वेधशाळा सुरू केली. त्यामुळं आपल्याकडं 1841 पासून ते आतापर्यंत असं कंटिन्युअस 180 वर्षाचा डेटा आपल्याकडं अस्तित्वात आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या कालखंडाचा डेटा चुंबकीय आकडेवारी इतर कुठल्याच देशामध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळं अलिबाग आणि कुलाबा वेधशाळेचं महत्त्व ह्या चुंबकीय क्षेत्र संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही आहे आमचं नवीन कॅम्पस. ह्या कॅम्पसमध्ये आम्ही 2003 साली 4 साली शिफ्ट झालो. ही नवी मुंबई इथं आहे आणि ह्या ठिकाणी चुंबकीय ज्या 14 चुंबकीय वेधशाळा आमच्या अधीन आहेत त्या साऱ्या वेधशाळातून इथं आकडेवारी जमा केली जाते आणि इथले जे वैज्ञानिक आहेत त्याच्यावरती ते अभ्यास करतात. तर माझं विद्यार्थ्यांना असंच एवढंच सांगणं आहे की फिजिक्सवाले स्पेशली आमच्या इन्स्टिट्यूटला जॉईन करू शकतात PhD करण्यासाठी किंवा काही रिसर्च करण्यासाठी. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून, भारतातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून आमच्याकडं MSCचे स्टुडंट्स येतात डेझर्टेशन वगैरे करण्यासाठी, प्रोजेक्ट्स करण्यासाठी. महाराष्ट्रातले फार कमी येतात, हल्ली थोडंफार त्यांचं प्रमाण वाढायला लागलं आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो की IITच्या वेबसाईटवरती जा, तिथं तुम्हाला सगळी माहिती या आमच्या इन्स्टिट्यूटबद्दल मिळेल. आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीनं तुम्ही IIT मध्ये जॉईन करून PhD किंवा डॉक्टरेटसाठी तुम्ही इथं येऊ शकता. पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसुद्धा इथं मिळतात. तर ह्या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्याल अशी मी आशा करतो. सिंधुजन अकादमीने ही जी संधी मला दिली
त्याबद्दल मी त्यांचे स्पेशली शिंदे सरांचे मी आणि पंकज सरांचे मी आभार मानतो. थँक्यू. कुणाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर? आय थिंक आपण एंड करूया.